नवी मुंबई क्राइम ब्रांच ने अमली पदार्थों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए 3 नाइजीरियन नागरिकों को गिरफ्तार किया है। पुलिस को सूचना मिली थी कि वाशी के जूगांव इलाके में विदेशी नागरिक ड्रग्स का भंडारण और बिक्री कर रहे हैं। इसके बाद पुलिस ने विशेष टीम बनाकर हरियाली निवास इमारत पे छापा मारा। कार्रवाई के दौरान आरोपी ओलिवर ओकेचू उगवू को गिरफ्तार किया गया है, जिसके बाद से करीब 252 ग्राम कोकीन बरामद हुआ। पुलिस के मुताबिक जब्त ड्रग्स की कीमत लगभग 9 करोड़ 26 लाख रुपए बताई जा रही है। साथ ही 12 मोबाइल फोन भी जब्त किए गए हैं। जांच के दौरान 2 अन्य नाइजीरियन नागरिकों की गिरफ्तारी भी की गई। पुलिस अब इस अंतर्राष्ट्रीय ड्रग्स नेटवर्क और सप्लाई चेन की गहराई से जांच कर रही है। काल दिनांक 19 मे रोजी वाशी येथील जुहगाव परिसरामध्ये काही नायजेरियन नागरिक वास्तव्यास आहेत, जे अंमली पदार्थाची विक्री करतात व त्यांच्याकडे काही साठा आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर आमच्याकडील सिनियर पीआय पृथ्वीराज घोरपडे, एएनसीचे सिनियर पीआय संदीप निगडे यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला। त्यामध्ये एक नायजेरियन नागरिक ऑलिव्हर उगू, ज्याच्या ताब्यातून 252 ग्रॅम कोकेनचा साठा जप्त करण्यात आला, ज्याची मार्केटमधली व्हॅल्यू 1,26,00,000 रुपये आहे। हे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले आणि त्यानंतर अधिक माहिती घेतली असता त्यांनी सदरचा साठा इतर 2 नायजेरियन नागरिकांच्या कडून घेतला असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोपरी येथे राहणाऱ्या आणि 2 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। या तिघांनाही अटक करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाकडून मंजूर करून अधिक तपास सुरू आहे। मग त्यांनी तो अजून कुठून आणला, काय केला याविषयी विस्तृत तपास सुरू आहे। गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली। प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अँटी नार्कोटिक स्क्वॉड कार्यरत आहे। प्रत्येकाकडून दर्जेदार कारवाया रोज सुरू आहेत। माननीय पोलीस आयुक्त सो यांच्याकडून त्याचा आढावा वेळोवेळी घेतला जातो। प्रत्येक पोलीस स्टेशनकडून किमान एक कारवाई, दर्जेदार कारवाई प्रत्येक आठवड्यामध्ये अपेक्षित आहे आणि सर्वजण चांगल्या रीतीने परफॉर्म करत आहेत।